लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा मैदान गाजू चला घरी ताकद दाखवू चला मैदान गाजू चला घरी ताकद दाखवू चला चारी बाजूला आवाज घुमू दे उमेलमान गावाचा आगरी UPL आगरी UPL आगरी UPL आगरी UPL अरे नाचा ना Hello, check. आमचे गावाचं नाव करणार आम्ही उमेदवानची पोरं हुशार आमचे गावाचं नाव करणार खांद्याला लावून खांद्यानं आम्ही समाज कार्य करणार खांद्याला लावून खांद्यानं आम्ही समाज कार्य करणार क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार गावात आगरी UPL कोण आलाय रे गावात आगरी UPL कोण आलाय रे टेन्शनला गोळी घे मारून आम्हा मित्रांचा गोळ सहवास दुनिया गाडीला मारून चर्चा होऊ या दुनिया 5 बोटांची मोठी झाली रे ताकद दाखवूया या मैदानात आता विजयाचा झेंडा रोवूया आपला पॅटर्न आहे रेखा आला प्रो पांडुवास आला प्रो पांडुवास आला प्रो पांडुवास आला प्रो पांडुवास सामन्याला सुरुवात होत आहे आणि बक्षिसांची सुद्धा स्टार्टिंग झालेली आहे साई साई ग्रुपचे जयप्रकाश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 200 रुपये जयप्रकाश पाटील यांना फक्त 200 रुपये प्रत्येक षटकारास मिळणार आहेत साई साई ग्रुप यांच्यातर्फे बक्षीस लागलेलं आहे JP यांना प्रत्येक षटकारास 200 रुपये पहिला सामना प्रो पांडवाज विरुद्ध क्लासिक प्रो पांडवाजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि क्लासिकसाठी बॅटिंगसाठी पाचारण केलेलं आहे त्यांनी मुकेश पाटील त्यांचे पहिलेच गोलंदाज असतील निलेश आणि JP हे दोघेजण सलामीचे फलंदाज आहेत स्पर्धेचे नियम पहिले ओव्हर हे पॉवर प्लेचा असणार आहे फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील मॅच उमेला एंड करून स्टार्ट होणार आहे दोन्ही एंड करून मॅच होणार आहेत उमेला आणि उमेलमान एंड तसेच 3 षटकानंतर आपण इम्पॅक्ट प्लेयर सुद्धा घेऊ शकतो
पहिलाच बॉल लेगच्या दिशेने मारलेला फटका चौकार. क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार. सामन्याचा पहिला चेंडू चौकाराने साजरा केलेला आहे आणि 4 धावा मिळत आहेत त्या क्लासिक ग्रुपला आणि निलेश गर्द यांना. तर चौकारावर आपण आता उमेलमान ग्रामस्थ टुर्नामेंट आहे म्हणून चौकारावर आपणच सगळे आहोत, आपणच आयोजक आहोत आणि एक जोरदार अपील होते लेगच्या दिशेने जातोय आणि बॅटला लागतंय. पंच डिक्लेअर करतायत, नावावर धाव जाते निलेश यांच्या आणि संघाची धावसंख्या होते 5 आणि वैयक्तिक धावसंख्या सुद्धा 5च आहेत. आणि आमचे समालोचक, मी हंगामी समालोचक होतो आणि आमचे खास समालोचक आगरी कोली मास्टरचे अधिकृत समालोचक आणि आपल्या आगरी UPLला लाभलेले समालोचक भरत राऊत साहेब आलेले आहेत. आम्ही त्यांचं वेलकम करतोय. त्यांनी चहा नाश्ता करून घ्यायचा आहे. वेलकम भरत राऊत. आणि आता तिसरा चेंडू मुकेश पाटील यांचा JP यांना आणि त्यांनी हलकेच टोलावलेला आहे. 1 धाव पूर्ण करतायत. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतात की नाही. एकाच धावेवर 3 चेंडू अखेर धावसंख्या झालेली आहे 6. प्रो पांडवाज विरुद्ध क्लासिक्स असा हा सामना उमेलमान ग्रामस्थ पुरस्कृत आगरी UPL. तर सर्व जे सामना बघायला आलेले आहेत आणि जे प्रत्येक टेंटमध्ये जे खेळाडू आहेत त्यांनी चौक्याची निगराणी ठेवायची आहेत म्हणजे कुठलंही डिसिजन देताना अंपायरना काही चुकी होणार नाही. आणि पुढचा चेंडू हलकेच तटवलेला आहे. 1 धाव काढतायत. कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू. एकाच धावेवर समाधान. चेंडू झालेले आहेत ते 4. धावसंख्या झालेली आहे ती 7. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. 3 खेळाडू बाहेर राहू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही 6 खेळाडू बाहेर ठेवू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे. तिसऱ्या षटकानंतर तुम्ही इम्पॅक्ट प्लेयर घेऊ शकता. आणि हा चेंडू मारण्याच्या नादात बाहेर जातोय, वाईड घोषित करतायत. स्वैर धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 8. चेंडू झाले ते 4. 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकाखेरीस. मुकेश गोलंदाजी करतायत जयप्रकाश पाटील यांना. दोन्ही खेळाडू हे उमेलमान आगरी संघाचे खेळाडू आहेत, उमेलमान आगरी कोली संघाचे खेळाडू आहेत. आणि हा मारलेला फटका चूक आणि यष्टीरक्षकाच्या वरून जातोय चेंडू. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करतायत. झेल काय घेता आलेला नाही. प्रो पांडवाचे ओनर स्वतः खेळत आहेत. रोहित घरत उर्फ त्यांनी चेंडू अडवून एकच धाव दिलेला आहे. आणि आता पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मुकेश. धावसंख्या झालेली आहे ती 9. 9 धावसंख्या झालेल्या आहे. 5 षटकं असणार आहेत. 4 गोलंदाज अनिवार्य असणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा हलकेच तटवलेला आहे. हाणामारीच्या षटकात त्यांनी चेंडू तटून धावा घेतलेल्या आहेत. 10 धावा तरी झालेल्या आहेत. पहिल्या चेंडूवर चौका आला होता, नंतर पुढे काही झालेलं नाही आहे. 1 धाव पळून काढलेले आहे आणि अशा प्रकारे पहिल्याच्या षटकाकडे धावसंख्या झालेली आहे बिनबाद 10. डीजे आगरी लोकांचा सोहळा भरला उमेलमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला, आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे उमेलमान गावाचा. आगरी UPL, आगरी UPL, आगरी UPL. थँक्यू डीजे. एकच पॉवर प्ले 1 षटकाचा राहील. त्यावेळेस तुम्ही 3 खेळाडू बाहेर ठेवू शकता आउटसाइड सर्कल. तदनंतर तुम्ही 6 खेळाडू बाहेर ठेवू शकता, 6 पेक्षा जास्त नाही. आणि साईडचं पण रिस्ट्रिक्शन आहे की एका बाजूला 5च खेळाडू ठेवू शकता. ते अंपायरना सर्व माहिती आहे. आणि आपण उमेला एंड कडून स्टार्ट केलेला आहे आणि आता दोन्ही एंड आपण वापरणार आहोत याच आगरी UPL मध्ये. आता उमेलमान एंड करून आहेत आणि दोन्ही संघांना विनंती आहे की धाव गती आणि आपली षटकांची गती ठेवायची आहेत.
प्रत्येक संघाला 25 मिनिटं दिलेले आहेत. इनिंगसाठी 25 मिनिटं दिलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त झाला तर तुम्हाला पेनल्टी लागेल. आपण आता बघत आहोत की दरवर्षी इकडे मॅच होत आहेत. प्रत्येक मॅच होत आहेत. UPL होत आहे, आगरी UPL होते. पण ह्या वर्षी नाना यांनी अथक परिश्रम घेऊन दोन्ही एंड चालू केलेले आहेत. आपल्या खेळपट्टीला चारी बाजूने चौकार आणि षटकार आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करत आहेत. सर्वप्रथम आपल्या उमेलमान एंडकडून जितेंद्र पाटील आणि एकदा लेगला मारलेला फटका. पुन्हा एकदा मारलेला. पाहूया चौकार होते की नाही. चौकार. पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता लेग साईडला आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार मारतायत डीजे. निलेश पाटील यांच्या चौकाराने धावसंख्या होते ती 14 आणि जितेंद्र पाटील यांचा पुढचा चेंडू निलेश पाटील यांना पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पाहूया स्वेअर होतोय आणि अवांतर धावसंख्या वाढते. वाईटच्या रूपाने पंच वाईट घोषित करतायत. धावसंख्या होते ती 15 आणि तिसऱ्या षटकानंतर आपण इम्पॅक्ट प्लेयर घेऊ शकता. खेळाडूंची यादी आमच्याकडे आलेली आहे. इम्पॅक्ट प्लेयर पण त्याच्यामध्ये नमूद केलेले आहेत आणि हा कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. चांगली अशी खेळी खेळतायत. पहिल्या चेंडूवर चौकार मारून दडपण आणतायत आणि नंतर एकेरी धाव काढतायत. स्वैर धावाने सुद्धा धावसंख्या वाढते आहे. पहिल्या षटकाखेरीज 10 धावा झालेल्या आहेत आणि आता 2 चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत. टोटल 16 धावा झालेल्या आहेत क्लासिक ग्रुपच्या. चांगल्या प्रकारे पहिल्या सत्रात आपल्या सकाळच्या सत्रात धावा होत नाहीत असं असतं, परंतु आज चांगली हवा सुटलेली आहे मैदानावर. आणि बघूया लेग स्टंपचा मारलेला फटका. पाहूया 4 धावा होऊ शकतात आणि चौका. जेपी यांच्या बॅटमधून आलेला हा पहिला चेंडू. रे आमच्या मेलमानची शान रे मज्जा ही करताना नाचताना गाताना आमच्या पोरांची धमाल रे. आमचा ग्रुप आहे 1 नंबर. करवाशी बोलतो आम्ही मेलमानकर. आमचा ग्रुप आहे 1 नंबर. करवाशी बोलतो. मैदानात कोणाला पाणी हवा असेल तर कधीही मागू शकता. कोणी फिल्डर घेऊन जाऊ शकता. आणि पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला फटका. चौकार आहे की षटकार आहे. पाहूया चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार जेपी यांच्याकडून. 3 षटकानंतर लक्षात ठेवायचं आहे की ड्रिंक्स ब्रेक होईल. साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप. साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप. साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप. साऱ्या मनावर राज करणार. ब्रेक मध्ये हॅलो ड्रिंक्स ब्रेक मध्ये पाणी घेऊन जायचंय राखीव खेळाडूने. दोन्ही संघाच्या राखीव खेळाडूने त्यांच्या खेळाडूंना पाणी घेऊन जायचंय आणि हा चांगल्या प्रकारे खेळत आहेत जेपी. तिसरा चेंडू सुद्धा लेगला मारायचा होता परंतु पायाला लागतोय. नाही, पायाला पण नाही लागत आहे. चेंडू बाईच्या रूपाने जातोय. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवलेली आहे ती 25 या धावसंख्येवर. आणि हा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. आगरी कोली मास्टरचे बरेच खेळाडू दिसत आहेत. जितेंद्र पाटील हे सुद्धा आगरी कोली मास्टरचेच आहेत. आणि हा उलट्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु फसतोय. पाहूया चेंडू बॅटची कट घेतोय की पायाला लागून जातोय. त्या दरम्यान 1 धाव पूर्ण करतात 22च्या रूपाने. अजून एक अवांतर धाव संख्या. 2 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे. बिनबाद 26 धावा. डीजे टेन्शनला गोळी घे मारून आपल्या मित्रांचा गोड सहवास. दुनियादारीला मारून चर्चा होऊ या दुनियात. 5 बोटांची मोठी झाली आहे. टाकूया या मैदानात. आता विजयाचा चेंडा रोवूया. आपला पॅटर्न आहे रेखा. आला प्रो पांडुवास. 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 आला प्रो पांडुवास.
alla pro Padua. आदरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. तिसऱ्या वेळेनंतर ब्रेक आहे तरी पण कधी पण पाणी लागला तर मागायचं आहे पण सामना लगेच चालू करायचा आहे. दोन्ही खेळाडू चांगल्या प्रकारे खेळत आहेत. 7 चेंडू 10 धावा खेळून निलेश खेळत आहेत आणि निलेश 7 चेंडूत 12 धावसंख्या आहे आणि जयप्रकाश 5 चेंडूत 10 धावा. आणि चांगली धावसंख्या झालेली आहे. 2 षटकाखेरीज 26 धावा 13च्या सरासरीने खेळत आहेत. सामना चालू करायचा आहे. 25 मिनिटाचा अनिवार्य टाइम असणार आहे. राखीव खेळाडूंनी पटकन जायचं आहे आणि पटकन यायचं आहे पाणी घेऊन. शक्यतो तुम्ही ORS वॉटर टँक वॉटर किंवा आपलं ते उत्साहवर्धक पाणी घेऊन जायचं आहे. ग्लुकॉन डी अशा प्रकारचा पाणी घेऊन जायचं आहे. टॉस का बॉसच्या इथे गाड्या लागलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. टॉस का बॉस आता दुसरी टॉस होणार 5 षटकानंतर तर टॉस का बॉसच्या इकडे गाड्या लागलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. कोणाच्या आहेत त्या. चौकार आणि षटकार आपले जे राखीव खेळाडू आहेत म्हणजे जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांनी चौकार आणि षटकाराचं डिसिजन द्यायचं आहे तिकडे जर क्लोज कॉल असेल तर. नाहीतर अंपायर आहेत. आणि दुसरं षटक घेऊन येत आहे ते नितीन पाटील उर्फ वकील आहेत ते पेशाने. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला माफ करा मुकेश आहेत. मुकेश पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येत आहेत आणि हा चांगल्या प्रकारे मारलेला फटका पाहूया झेल होतोय की नाही. आणि हा झेल पहिला गडी बाद झालेला आहे. साहिल निलेश घरत त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. साहिल मुकेश पाटील यांच्यासाठी बक्षीस आलेलं आहे. पहिल्या विकेटसाठी त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नरेश पाटील साहेब यांच्याकडून. आणि आता पुढचा चेंडू मुकेश यांचा आणि लेगच्या बाहेर जाणारा चेंडू पाहूया. वाईड घोषित करतायत पंच. अवांतर धावसंख्येने धावसंख्या होते ती 27. पहिले 2 चेंडू डॉट गेलेले आहेत आणि गडी सुद्धा बाद झालेला आहे. तिसरा चेंडू वाईडच्या रूपाने. तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकानंतर तुम्ही इम्पॅक्ट प्लेयर घेऊ शकता लक्षात असू द्या. आणि आता पुन्हा एकदा तिसरा चेंडू आणि हलकेच तटवलेला आहे. झेल होऊ शकला असता शॉर्ट कव्हरच्या दिशेने परंतु नाही. एक धाव पूर्ण केलेली आहे साहिल यांनी. वैयक्तिक धावसंख्येने त्यांच्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवत आहे ते 28 धावसंख्येवर. JP वैयक्तिक 10 धावसंख्येवर खेळत आहेत. बघूया आणखीन किती धावसंख्येवर पुढे नेऊन ठेवतात आपल्या संघासाठी ते. क्लासिक ग्रुपची धावसंख्या झालेली आहे ती 28. लेगच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड घोषित करतायत पंच. दुसरा वाईड असेल हा या षटकातील. प्रत्येक कमिटी मेंबर आणि ग्रामस्थांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून पंचांना डिसिजन द्यायला
गैरसोय होणार नाही आहे. यावेळेस दोन्ही बाजूने आपल्याकडे यूट्यूब लाईव्ह कॅमेऱ्याची हे सुविधा आहे आणि चांगल्या प्रकारे माझा फटका झेल होऊ शकतो. आणि झेल जेपी यांचा मिड विकेटच्या दिशेने मारलेला एक चांगला उत्तुंग फटका झेल झालेला आहे. फ्लॅट 6 असू शकला असता तो, परंतु चांगल्या प्रकारे झेल पकडलेला आहे. नवीन हेमराज पाटील यांनी हेमू यांनी झेल पकडलेला आहे. मुकेश यांना मिळालेली दुसरी सफलता. राजू पाटील क्लासिक ग्रुपचे राजू पाटील यांनी लवकरात लवकर मैदानात यायचं आहे. आणि मुकेश पाटील यांना पुन्हा एकदा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नरेश पाटील यांच्याकडून. त्यांनी दोन गडी बाद केलेले आहेत. त्यांना दुसरं एक पारितोषिक आलंय नरेश पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं. धाव संख्या आहे ती 29. 3च धावा खर्ची केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 2 वाईटच्या. चांगलं षटक म्हणावं लागेल. आणि रखमाई डेव्हलपरचे भुलेश गरत यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. उमेलमान आगरी ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. रखमाई डेव्हलपरचे भुलेश गरत व्यासपीठावर आलेले आहेत. पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 2 चेंडू आहेत, सॉरी. हितेंद्र नवीन बॅट्समन आलेले आहेत. लेगच्या दिशेने त्यांनी चांगल्या प्रकारे फटका मारलेला आहे, परंतु एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल हेमराज पाटील यांचं. आणि 30 धावा पूर्ण झालेल्या आहेत धावफलकावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. 5 चेंडू त्यांनी फक्त 4 धावा खर्ची घातलेल्या आहेत मुकेश पाटील यांनी. आणि 2 गडी बाद करण्यात यश मिळवलेलं आहे त्यांनी ह्या षटकामध्ये. त्यांना बक्षीस सुद्धा नरेश पाटील यांच्याकडून आलेले आहेत 200 रुपयाचे 2 वेळा. आता बक्षिसांची लयलूट होणार आहे या सामन्यासाठी आणि पूर्ण स्पर्धेसाठी. आणि हा चांगल्या प्रकारे एकदम स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला फटका साहिल यांचा, परंतु एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 31 धावा. डीजे ड्रिंक्स घेऊन जायचं आहे राखीव खेळाडूंनी दोन्ही संघाच्या. ड्रिंक्स ब्रेक आहे. मी भरत राऊत सरांना विनंती करतोय की त्यांनी मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. आगरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे उमेळमान गावाचा. आगरी UPL आगरी UPL आगरी UPL आगरी UPL. अरे नाचा ना. हॅलो. उमेलमान ग्रामस्थ आयोजित आगरी UPL. धावसंख्या झालेले 31. 3 षटकाखेरीज 3 गडी बाद 2 गडी बाद 31 धावा. आमचे आमच्या पहिल्या सामन्यासाठी प्रो पांडवास विरुद्ध क्लासिक ग्रुपसाठी पंचांची सोय झालेली आहे ते महेंद्र शिंदे आणि मनोज पाटील. स्कोरर आहेत ते पंकज पाटील.
माझ्याबरोबर समालोचक मित्र आहेत ते भरत राऊत सर. आणि सामन्याला सुरुवात होत आहे. 3 षटकांचा सामना झालेला आहे. भूपेश नवीन गोलंदाज, भूपेश नागेश पाटील, नागल्याचा मुलगा, ते बॉलिंग करतील साहिल यांना. चौथ्या षटकातील पहिला चेंडू, ऑफच्या दिशेने जाणारा चेंडू, रिव्हर्स मारण्याचा फटका, परंतु लागत नाही. चेंडू 22च्या रूपाने एक धाव मिळत आहे. थोडस यष्टी रक्षकामार्फत चूक होत आहे आणि चेंडू निघून जातोय आणि 22च्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या होते 32. अवांतर धावसंख्या होते 32. चौथ्या षटकातील आता दुसरा चेंडू, भूपेश नागल्या पाटील उमेलमान एन करून येत आहेत. हितेंद्र यांना थोडस हवेचं वादळ मैदानात आलेलं आहे. पण एक चांगली गोष्ट आहे की इतक्या दिवस ऊन आणि गरमी होती, आज थोडस हवा थंड सुटलेली आहे म्हणून खेळायला उत्साह निर्माण झालेला आहे. आणि पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चांगला चेंडू, दोन्ही चेंडू चांगले हाताळलेले आहेत. भूपेश यांनी कुठली धाव दिलेली नाही आहे, एक 22च्या रूपात धाव गेलेली आहे. धावसंख्या पुन्हा फक्त 32 वर स्थिर राहते. हितेंद्र, पाहूया चौथा आणि पाचवं षटक, हाणामारीचं षटक असू शकते. जास्तीत जास्त धावा मिळायला पाहिजे होत्या. 2 षटकात 26 धावा होत्या, पण तिसऱ्या षटकात काही जास्त धावा आल्या नाहीत. एक चांगला मारलेला फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक उपलब्ध आहेत आणि त्यांनी चेंडू अडवलेला आहे आणि एका धावेवर समाधान मानलं. हितेंद्र यांना चौकार असू शकला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक गुड्डू यांनी केलेलं आहे. दर्पेश चौकार अडवलेला आहे त्यांनी, कारण मगाशी बघितलं कव्हरच्या दिशेने 2 शॉट मारले नाही, लेगच्या दिशेने मारलेले 2 चौकार गेले होते, पण इकडे आता त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आता पुन्हा एकदा साहिल हवेच्या विरुद्ध कसे फटके मारतात बघूया, कारण हवा विरुद्ध दिशेने चालते. हवा चाललेली आहे ती उमेला एंडच्या दिशेने सकाळच्या सत्रात. जर लेफ्टी असेल त्याला फायदा होईल, परंतु दोन्ही ठिकाणी खेळायचं म्हणून लेफ्टी राईटी दोघांना फायदा तोटा होऊ शकतो. आणि पुन्हा एकदा ऑफच्या बाहेर जाणारा चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बॅटचा काही स्पर्श होत नाही, वाईड होतोय. स्क्वेअर चेंडू. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 34. संघाला नेऊन ठेवता येते 34 धावसंख्येवर. पाहूया आता शेवटचे 2 षटक शिल्लक, म्हणजे चौथ्या षटकातील आता तिसरा चेंडू, चौथा चेंडू घेऊन येत आहेत. दर्पेश चांगली गोलंदाजी करतात, परंतु एक वाईट सुद्धा टाकलेला आहे त्याने. एकच धाव दिलेला आहे, एक 22, एक बॅटच्या रूपाने आणि एक वाईटच्या रूपाने. हलकेच तटवलेला आहे. चांगली गोलंदाजी, एकदम पायावर सटीक मारा करतायत ते. त्या दरम्यान एक धाव पूर्ण केला, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. साहिल आणि हितेंद्र यांच्यामध्ये 2 धावा अतिशय आरामात पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ते 36 वर. 2 चेंडू शिल्लक चौथ्या षटकातील. धावसंख्या झालेली आहे 36. लोक चौकार आणि षटकारांची आतिषबाजी बघायला थांबलेले आहेत. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. आणि आता पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी करतायत, खिलवून ठेवलेला आहे खेळाडून आणि चांगल्या प्रकारे मला फटका झेल होऊ शकतो की नाही. झेल सुटलेला आहे आणि पाहूया चेंडू सीमा रेषेच्या अगदी अलीकडे अडवत आहेत. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी आहेत 2 धावाही पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 38. हिमराज यांनी चांगला झेल पकडलेला होता मागच्या षटकात, आता त्यांच्या हातातून झेल सुटलेला आहे, परंतु प्रयत्न चांगला केला होता त्यांनी. चौकार अडवलेला आहे, परंतु झेल सुटलेला आहे त्यांच्याकडून. 2 धावेने धावसंख्या होते ती 38. 38. प्रो क्लासिक ग्रुप 38 धावा, 3 षटका आणि 5 चेंडू अखेरीस 2 गडी बाद झालेले आहेत. याच्यानंतरच असणार आहे शेवटचं षटक. अजून किती 50 तरी धावा पाहिजे त्या मैदानावर 10च्या सरासरीने. पाहूया करतायत की नाही ते क्लासिक ग्रुप. एक आव्हान देण्यासाठी आणि एक चांगला प्रकार मारलेला लेगच्या फटका. पुन्हा एकदा एमू यांच्याकडे 1 धावेवर समाधान मानावं लागले. चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावतायत. खराब थ्रो केलेला आहे आणि दुसरी धाव पूर्ण केलेली आहे.
चांगलं क्षेत्ररक्षण होतं, परंतु खराब थ्रो मुले अजून एक धाव जास्त मिळत आहे आणि 4 षटकाखेरीज 10च्या सरासरीने 40 धावा झालेल्या आहेत. डीजे क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार, आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार, आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार, आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार. आला प्रो पांडवा, 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 आला प्रो पांडवा. ह्या षटकानंतर आपण टॉस करून घेणार आहोत दुसऱ्या सामन्याची. जरीमरी रियांशी विरुद्ध कट्टा बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की या षटकानंतर त्यांनी आपण टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे. जरीमरी रियांशी विरुद्ध कट्टा बॉईज या षटकानंतर त्यांना विनंती करतोय की त्यांचे दोन्ही संघनायक त्यांनी आपल्या टॉस का बॉसच्या मंचावर यायचं आहे. 4 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे ती 40 क्लासिक ग्रुपची. हा सलामीचा सामना आहे प्रो पांडवाज विरुद्ध क्लासिक ग्रुप आणि प्रो पांडवाजने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहे ते नवीन घरात हितेंद्र यांना. साहिल पाटील आणि हितेंद्र खेळत आहेत. पाहूया शेवटच्या षटकात किती धावा करता येते. 4 षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 40. समाधानकारक धावसंख्या आहे या खेळपट्टीवर. आणि हा पहिला चेंडू ऑफच्या दिशेने मारलेला आणि झेल होऊ शकतो आणि झेल पकडलेला आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे हितेंद्र. आला प्रो पांडवा, 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 आला प्रो पांडवा. थँक्यू डीजे. नवीन करत यांना पारितोषिक आलेलं आहे 200 रुपये नरेश पाटील यांच्याकडून. चांगली विकेट घेतलेली आहे त्यांनी हितेंद्र पाटील यांची. हितेश घरात उर्फ बाबल्या आपल्याला एक संधी आहे की इम्पॅक्ट प्लेअर सुद्धा घेऊ शकता तिसऱ्या षटकानंतर. हे 5वं षटक चालू आहे. आठवण करून देतो की तिसऱ्या षटकानंतर आपण इम्पॅक्ट प्लेअर सुद्धा घेऊ शकता जर कधी स्कोअर कमी झाला असेल. बॉलिंग साईडचा पण इम्पॅक्ट प्लेअर तुम्ही आताच देऊ शकता इंटरनॅशनल रूल प्रमाणे. आणि आता नवीन यांचा पुढचा चेंडू बाबल्या यांना. पहिला चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तसाच मारलेला फटका जिथे झेलच्या खाली येत आहेत आणि झेल पकडलेला आहे. बॅक टू बॅक 2 विकेट नवीन यांना. 2 झेल आणि 2 गडी बाद करण्यात यश. डीजे टेन्शनला गोळी घे मारून आपल्या मित्रांचा गोड सहवास. दुनिया गाडीला मारून चर्चा होऊन या दुनियात. 5 बोटांची मोठी झाली आहे ताकद टाकूया या मैदानात. आता विजयाचा चेहरा रोवून आपला पॅटर्न आहे रेखा. आला प्रो पांडवा, आला प्रो पांडवा, आला प्रो पांडवा, आला प्रो. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत नवीन यांना. पुन्हा एकदा बक्षीस आलेलं आहे 200 रुपये नरेश पाटील यांच्याकडून. 200 200 400 त्यांच्या 2 गड्यांना मिळालेले आहेत मुकेश पाटील आणि नवीन घरात यांना. नवीन घरात यांना पहिली हॅट्रिक घेण्याची संधी पहिल्याच मॅचमध्ये. पाहूया हॅट्रिक बॉल टाकणार आहेत ते. चांगली गोलंदाजी आहेत. ते सुद्धा उमेलमा नागरी मास्टरचे खेळाडू आहेत. 40+ मध्ये खेळतायत ते. खरोखर 40च्या वरील खेळाडू चांगले वाखाणण्याजोगं कामगिरी करतायत. जितेंद्र पाटील यांनी कॅच पकडलेला आहे तर मुकेश पाटील यांनी 2 गडी बाद केलेले आहेत मगाशीच्या षटकामध्ये. त्यांना सुद्धा बक्षीस मिळालेलं आहे. नवीन घरात हे सुद्धा 2 गडी बाद केलेले आहेत. म्हणजे चांगले खेळाडू खेळत आहेत. आणि तिसरा हॅट्रिकचा बॉल पाहूया आणि बॉल पायाला लागतोय. हलकेच पुढे जात आहेत आणि 1 धाव पूर्ण कर बॅटला लागतोय. सॉरी
बॅटला लागून पायाला लागतोय आणि एक धाव पूर्ण करतायत ते म्हणजे नवीन फलंदाज मयूर किनी. धावसंख्याला काही पायबंद घातलेला आहे. 41 धावा झालेल्या आहेत आणि आता शेवटचे 3 चेंडू शिल्लक. कमीत कमी 50 धावांचं तरी आव्हान ठेवायला पाहिजे ह्या मैदानावर, कारण उमेला एंडकडून हवा चालू आहे आणि तिकडनं 3 षटकं आहेत म्हणजे तिकडे जास्त धावा धावू शकतात. जर मिड विकेटच्या दिशेने षटकार आणि चौकार येऊ शकतात तिकडनं उत्तुंग फटके मारले तर हवेची साथ आज लाभणार आहे, कारण ही हवा फक्त 12 ते 1 वाजेपर्यंत राहणार आहे, नंतर ती विरुद्ध दिशेला वाहणार आहे. आणि हा ऑफस्टंपचा मारण्याचा प्रयत्न साहिलला काही जमलेला नाहीये. नो बॉल आहे, माफ करा, चेंडू बाहेर जातोय आणि माफ करा अंपायरने सांगायचं आहे वाईड मागतात म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. कुठलाच नाही, चेंडू खांद्याला लागलेला आहे, निर्धाव जातोय चेंडू निर्धाव जातोय. आणि आता पुढचा चेंडू ओ बघूया आता काय झालेलं आहे. बाद झालेला आहे. समीर यांना काही चेंडू खेळता आले नाही साहिल यांना आणि 2 चेंडू त्यांनी वाया घालवले होते, परंतु आता ते बाद झालेले आहेत. लेग बिफोर विकेट आणि अतिशय चांगलं षटक डीजे. क्रिकेट आमची जान रे, आमच्या उमेदवारांची शान रे, मज्जाही करताना नाचताना गाताना आमच्या पोरांची धमाल रे, आमचा ग्रुप आहे 1 नंबर, वाशी बोलतो आम्ही उमेदवार. थँक्यू डीजे. अतिशय चांगलं षटक झालंय. 1 चेंडू शिल्लक आहे, 3 गडी बाद केले आहेत आणि 600 रुपयाचं प्राइज झालेलं आहे त्यांना. नरेश पाटील यांच्याकडून अजून 200 रुपये. तसेच आता गीतेश पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचं षटकार मारला या चेंडूवर, तर 500 रुपये नाना यांच्याकडून आहेत गीतेश पाटील यांच्यासाठी. आणि या षटकातील शेवटचा चेंडू फक्त 1च धाव दिलेला आहे. अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल नवीन घरत यांचं. शेवटच्या हाणामारीच्या षटकात फक्त त्यांनी 1 धाव दिलेला आहे आणि हा चांगल्या प्रकारे ग्राउंड शॉट मारलेला आहे. 1 धाव पूर्ण करत आहे. पाहूया दुसऱ्या धावेसाठी धावत आहे, दुसरी धाव पूर्ण करतात की नाही. आणि धावत आहे त्यांचं थोडंसं पाऊल कमी पडत आहे. धावबादची अपील पंच मान्य करत आहेत आणि बाद. धावसंख्या 42, 43 धावांचं आव्हान. धावसंख्या झालेली आहे 42. अगदी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा, क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा, मैदान गाजू चला अगरी ताकद दाखवू चला, मैदान गाजू चला अगरी ताकद दाखवू चला. सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. उमेळमान आगरी प्रीमियर लीग म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं ना तर हा आपल्या आगरी लोकांचा सण आहे. म्हणजे आपण तो शोलेमधील डायलॉग कदाचित कल्पेश तुला आठवत असेल, कब है होली कब है होली. तशाच प्रकारे कधी आहे हा आगरी प्रीमियर लीग ही स्पर्धा कधी आहे उमेळमानमध्ये ही मात्र हॅलो एक आस लागली होती आणि त्या स्पर्धेची आपण सुरुवात या ठिकाणी पाहतोय. पूर्वेचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की सकाळचं सत्र त्यांनी सांभाळून घेतलं, कारण सरकार चषक जवळपास 5 दिवस आपण ती रजनी स्पर्धा पाहिली आणि कालचा दिवस त्या स्पर्धेचा अंतिम दिवस होता आणि जवळजवळ 6 वाजले काल ती ग्रँड फिनाले पूर्ण होता. त्याच्यामुळे उशीर झाला, त्यामुळे थोडंसं इथे उशिरा पोहोचतोय. त्याबद्दल मी नक्कीच कल्पेश पाटील तुमची दिलगिरी व्यक्त करतोय उशीर झाल्याबद्दल. चला आपण लगेचच नाणेफेकीच्या दिशेने वळणार आहोत. 2 संघ आमने सामने असतील. एका साईडला असतील रियांश 11 वर्सेस आपण पाहणार आहात कट्टा बॉईज. या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय.
जरीमरी प्रसन्न रियांश 11 असं नाव आहे त्या टीमचं. सॉरी आम्हाला माहिती नव्हतं. जो लॉर्ड्स आहे त्याप्रमाणे आम्ही म्हटलं. आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे कट्टा बॉईज. दोन्ही टीम कॅप्टन. चला पण लगेचच नाणेफेक त्या ठिकाणी करून घेऊया. हॅलो दोन्ही कॅप्टन. जरीमरी प्रसन्न रियांश 11 टीम कॅप्टन आणि कट्टा बॉईज टीम कॅप्टन. चला प्लीज लवकर या. आगरी प्रीमियर लीग माझ्या मते पहिला चेंडू मला असं वाटलं होतं की 9 वाजता पडेल, पण आता माहिती मिळते मला की पहिली मॅच सुरू आहे. धीरेन 11 टेंट आहे तुमचा. त्या टेंटमध्ये आपण सगळे खेळाडू बसून घ्यायचे आहेत. नवीन थँक्यू. चला चला मॅच सुरू करूया आपण. आणि एक मी प्रथमच एक वेगळा या ठिकाणी उपक्रम पाहतोय. कल्पेश पाटील काय तुमची योजना आहे तेच कळत नाही मला. दोन्ही एंडनं म्हणजे कुठेतरी कदाचित एखादा डावखुरा खेळाडू म्हणजे लेफ्ट हँड बॅटर हवा आहे. उमेदमानचा जो व्यावसायिक संघ आहे त्या उमेदमानच्या व्यावसायिक संघाला कदाचित एखादा लेफ्ट हँड बॅटर हवा आहे आणि या कारणास्तव कदाचित दोन एंडनं ही सुरुवात या ठिकाणी केली जात आहे. नाणेफेकीचा हॅलो कव्हर झाला. जरीमरी प्रसन्न रियांश 11 नाणेफेक जिंकतोय. सगळ्यात आधी तुझं अभिनंदन. टॉस जिंकतोयस. 5 ओव्हरची मॅच. काय निर्णय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. या मैदानावर कल्पेश पाटील अँड कंपनी म्हणजे संपूर्ण त्या ग्रुपनं एक चांगली संकल्पना आणली आहे की दोन्ही एंडनं खेळायचे आहेत. त्याच्यामध्ये कुठेतरी एक ते चॅलेंज असेल. तर या दोन्ही एंड विषयी काय म्हणशील? पहिली गोष्ट म्हणजे जो खरा क्रिकेटर असतो ना त्यांनी एंड वगैरे काही बघायचं नसतं. हवा काय कुठे चाललंय काय नाही. तुमच्यात जर क्लास आहे, तुमच्यात जर धमक आहे, बाउंड्री लाईन पार करायची तर तुम्ही तो कुठलाही फलंदाज बाउंड्री लाईन पार करू शकतो. क्या बात आहे, क्या बात आहे. अशाच प्रकारच्या उत्तराची आम्हाला गरज होती. आणि काय म्हणशील आगरी प्रीमियर लीग आपल्या गावातील आगरी भूमिपुत्रांसाठी ही एक स्पर्धा आयोजित केलेली आहे. या स्पर्धेविषयी काय म्हणशील? स्पर्धा तर खूप चांगली आहे. मी नेहमीच सांगत असतो मागच्या UPLला सुद्धा खूप चांगली होती आणि ह्याच्यात मध्ये विशेष करून आपल्या संपूर्ण गावकरी मुलांना खेळायचा चान्स मिळतो. म्हणजे त्याच्यातून आपलं गावकरी मुलांचं टॅलेंट मिळते. माझं फक्त एकच म्हणणं आहे की मागच्या UPLला सुद्धा मी सांगितलं होतं, ह्या UPLला सुद्धा सांगतो, तुम्ही फक्त UPL आपला गाव आपले गावातले क्रिकेटर कधी पैशासाठी खेळत नाही. कुठे आम्ही जेवढ्या ठिकाणी एवढ्या वर्ष आम्ही क्रिकेट खेळू पण आजपर्यंत आम्ही एकही पैशाची कधी अपेक्षा केली नाही किती पैसे आले असं. माझं मत एवढंच का हे प्राईज आपण ठेवतो, या प्राईजच्या व्यतिरिक्त आपण 4-5 यांना टुर्नामेंट ह्याच्यातील बेस्ट 15 जे निघतील त्यांना 4-5 टुर्नामेंट तुम्ही बाहेर खेळवा. त्याच्यातून त्यांचं टॅलेंट जे आहे त्या ह्या ग्राउंडवर नाही तर आपल्या वसई तालुक्यामध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये निघेल. क्या बात आहे. खरोखर तुझा मेसेज नक्कीच आम्ही कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याकडे पोहोचू. खूप चांगला संदेश दिला. आणि कारण आपण तो उमेलमान प्रीमियर लीग असू द्या किंवा आगरी प्रीमियर लीग असू द्या त्याच्यातून एखादी 15 खेळाडूंची निवड व्हायला हवी. खरोखरच एक चांगलं सजेशन दिलं त्यांनी आणि त्या 15 खेळाडूंना एक व्यावसायिक प्लॅटफॉर्म मिळावं. मित्रा खरोखर तुझं नक्कीच मी कौतुक करेन. चांगला निर्णय आहे तुझा. टीम कॅप्टन आहेत त्या ठिकाणी कट्टा बॉईज. मित्रा तू नाणेफेक करतोस यावेळेस कदाचित मग 100% तुला बॅटिंग करावी लागेल. काय टार्गेट सेट करशील? 50 ते 60. आज जो टीम म्हणजे जवळपास 16 खेळाडू आहेत तुझ्या टीममध्ये राईट. आज तुझ्या मते या पहिल्या मॅचमध्ये कुणाची इनिंग तुला बेस्ट हवी आहे? अनिकेत मयूर, मी स्वतः. अनिकेत मयूर आणि तू स्वतः. काय म्हणशील या स्पर्धेविषयी? खूप छान आयोजन आहे. मोजक्या भाषेत बोलणारा हा व्यक्ती आहे. थँक्यू. सरांना देखील विनंती करतो की आपण बसून घ्या. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅच आपण ती पाहणार आहोत. सध्या वळूया आपण या मॅचच्या दिशेनं. चला मॅच ऑन. धावा झालेल्या आहेत. टार्गेट किती आहे? 43 धावांचं टार्गेट या ठिकाणी. आघाडीची जोडी आपण पाहतोय प्रो पांडव या टीम. पांडवास ना की पांडवस या टीमच्या आपण आघाडीची जोडी. स्ट्राईक एंडला आपण मुकेशला पाहतोय.
इनसाइड एज महत्वपूर्ण कॅच जगलिंग झाली आणि जवळ अंतिम क्षणी तो कॅच कॅरी केला. आनंद बघा, असं वाटलं की वर्ल्ड कप जिंकला की काय, इतका आनंद मैदानाच्या आतमध्ये साजरा केला जातोय. कारण पूर्ण कल्पना आहे की हा एक बॅकबोन होता या टीमचा आणि तो बॅकबोन आपण मात्र या ठिकाणी काढून टाकलाय. महत्वपूर्ण विकेट, प्राइजेस विकेट आणि म्हणायचं गेलं तर एक मौल्यवान विकेट. मिस्टर मुकेश पाटील परतीच्या मार्गी. क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार, आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार, आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार, आमचा क्लासिक ग्रुप. हॅलो पाहुण्यांचा शुभ सन्मान चालू होईल आता. 6 श्री कोल्ड फायर, थोडं थांबवतो. श्री कोल्ड फायर यांच्याकडून निलेशला येतील 200 रुपये. कॅच घेतला निलेशनं, चेंडू टाकला मात्र जयप्रकाशने जेपी ना 250 पाठवून घे रे. नरेश सरांकडून देखील 200 रुपयाचा पारितोषिक आहे. ते गोलंदाज असेल कदाचित. हॅलो येस, आपण बक्षीस समारंभ स्वागत समारंभ करूया. तर आपण तुलसीचं रोपटं आणि पुष्प देऊन स्वागत करत आहोत. आपले आगरी ग्रामस्थ ही टुर्नामेंट आहे, त्याचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते मी ग्रामसेवेचे अध्यक्ष नरेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान करतोय. धन्यवाद नरेश पाटील साहेब. तसेच रखमाई डेव्हलपरचे बुलेश घरत यांचा शुभ सन्मान करतील उपाध्यक्ष नाना. आपण वृक्ष लावावे यासाठी तुलसीचं रोपटं प्रत्येकाला देत आहोत आणि पुष्प देत आहोत. धन्यवाद बुलेश घर साहेब. त्यानंतर कुमार पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी किरण पाटील, आपले गावचे उद्योजक किरण पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रकाश पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपले ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेट प्रेमी निवृत्ती घरत साहेब यांचा शुभ सन्मान करायचा आहे. दिशांत पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी आपले ज्येष्ठ नागरिक गणेश बालकृष्ण पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सर्व पाहुण्यांचे मंचावर स्वागत. मी मायक्रोफोन आपले समालोचक भरत राऊत यांच्याकडे फिरवतोय. भरत राऊत साहेब. उमेलमान ग्रामस्थ पुरस्कृत आगरी UPL आणि हा उत्तुंग मारलेला फटका पाहूया षटकार होते की नाही. आजच्या दिवसातील पहिला षटकार. हे प्रत्येक टीमचं टायटल सॉन्ग आहे आणि ते खास करून तयार केलेलं आहे. प्रो पांडवास बघा, एक षटकाराला नक्कीच प्रो पांडवास हे टायटल्स गीत वाचलं गेलं. 43चं टार्गेट आहे. टार्गेट इतकंही मोठं नाही आहे, मात्र हे टार्गेट मोठं देखील होऊ शकेल. आणखीन एक JPच्या अगेन्स्ट हा मात्र उतुंग अनस्टॉपेबल बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 धमाके, 2 सिक्सर, 6 थांबवतोय नरेश पाटील साहेब यांच्याकडून 2 षटकार आणि 400 रुपयाचा पारितोषिक. बॅटर त्या ठिकाणी आहे दिग्विजय. आपले भूमिपुत्र खेळत आहेत आणि खरोखरच ज्यावेळेस मी नाणेफेक त्या ठिकाणी केली, दुसरी मॅच आपण पाहतोय
आणि खरोखरच एक चांगला संदेश त्या ठिकाणी दिला गेला. जरीमरी रियांश 11 टीमच्या कॅप्टनना खरोखर, कारण इथे वुमेनमॅन प्रीमियर लीग देखील होत असते, आगरी वुमेनमॅन प्रीमियर लीग देखील होत असते. मात्र या आपण गावामध्ये लीग का खेळत असतो मित्रांनो, तर आपल्या गावातील जे असे खेळाडू आहेत ज्यांना व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा खेळता येत नाहीये किंवा आपल्या गावातील मुख्य संघांमध्ये प्रवेश मिळत नाहीये, अशा खेळाडूंना एक आपलं टॅलेंट सिद्ध करण्यासाठी एक प्रकारचे प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केलेला आहे. या प्लॅटफॉर्मवर आपली गुणवत्ता आपल्याला सिद्ध करायची आहे, आपलं टॅलेंट आपल्याला दाखवायचं आहे आणि टॅलेंटची कदर करणारे या ठिकाणी बरेचसे मी म्हणेन लोक आहेत. म्हणजेच UCCचा संघ असेल, त्यानंतर पद्मावती संघ असेल, असे बरेचसे जे संघ आहेत उमेदमान या गावामध्ये, त्या संघातील जे खास करून जाणकार खेळाडू आहेत ते नक्कीच अशा टॅलेंटच्या शोधात आहेत. तर तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करायची आहे आणि जर तुम्ही गुणवत्ता सिद्ध केली तर या आगरी प्रीमियर लीग मधले पारितोषिक देखील तुम्हाला एखादं मिळू शकतं आणि प्लस जो आपला मुख्य संघ आहे उमेदमान या गावातील, त्या मुख्य संघांमध्ये खेळण्याची देखील संधी मिळू शकेल. दोन्ही एंड न खेळायचं आहे, त्याच्यामुळे यावेळेस 6 एंड चेंज होतोय. इथे आपण उमेदमान गावाच्या दिशेनं गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राजूला पाहतो आपण. अभिनव विद्यामंदिर गोडदेव या ठिकाणी कार्यरत आहेत. धाबा झालेल्या आहेत फळकावर त्या 15-15 आणि स्कोरशीट जितेंद्र नाईक साहेबांसोबत ते असतात, त्याच्यामुळे स्कोर शीट नक्कीच त्याने अवेलेबल केली असेल. थँक्यू राजू मित्रा, धन्यवाद. अभिलीजी पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चांगला चेंडू आहे, एक चांगली लाईन आणि लेंथ. म्हणजे राजूच्या विषयी जर म्हणायचं गेलं ना तर पूर्ण दिवस फक्त शाळा आणि शाळा, अभिनव विद्या मंदिर फक्त सांभाळायचं आहे पूर्ण दिवस. तिथून कधी मात्र ही वर्षाला एकदा आगरी प्रीमियर लीग येते आणि कधी आगरी प्रीमियर लीग मध्ये खेळण्याची मला संधी मिळते याची मात्र प्रतीक्षा करत असतो हा खेळाडू. चांगला चेंडू, पहिला चेंडू, एक चांगला अँगल पाहिला आपण. यावेळेस ड्राईव्ह केला गेला, बॉटम हँडचा चांगला वापर, एक क्लासिकल ड्राईव्ह पाहतो आपण नवीन घरात त्यांच्या पाठमधून. चेंडू सीमारेषा पार, मिळतील लाभा 4 चौकार. विकेट आली तर क्लासिकचं देखील गाणं लागेल, टेन्शन घेऊ नका, ते देखील गाणं आमच्या DJ कडे आहे. तसा तो कोणावर अन्याय करत नाही. धावा झालेत फळकावर 19, एका चांगल्या स्थितीमध्ये 43चं टार्गेट समोर आहे. क्या बात आहे. इथे चेंडू पडल्यावर थोडंसं आत वळतोय, डिफेन्स करावा लागला. चेंडू सिंगल मात्र क्विकली कन्वर्ट करतोय नवीन घरात. सगळ्यात महत्वाचं काय तर पहिला वार जो केला होता खास करून क्लासिक ग्रुपनं प्रो पांडवास या टीमवर, बॅकबोन मात्र त्यांनी सुरुवातीलाच आपण पाहिलं तर बाहेर काढला. एक भीती होती त्या खेळाडूची, एक आक्रमक खेळाडू म्हणायचं गेलं तर उमेदमान संघाचा, उमेदमान गावाचा वंडर बॉय म्हणून आपण मुकेश पाटील यांच्या विषयी म्हणू शकतोय. आणि तो सर्वात मोठा खेळाडू मात्र शून्यावर बाद केला. त्यानंतर मात्र ही पारी सांभाळली दिग्विजयचं नक्कीच मी कौतुक करेन, कारण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता मात्र JPच्या अगेन्स्ट खेळलेले 2 षटकार. धावांचा आलेख 20च्या घरामध्ये. फ्लिक्सचा फटका आणि बॅटने चेंडूला टर्न केलं ऑन साईडला. एक धाव तर पूर्ण होते. डीप स्क्वेअर लेग रिजन शतरक्षक येईपर्यंत या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट. 2 धावेनं धावा होत आहेत फळकावर त्या 22. DBN लाईव्ह YouTube चॅनल या स्पर्धेसोबत जोडलं गेलेलं आहे. DBN म्हटलं तर नक्कीच नारंगीचं YouTube चॅनल आहे, धनंजय पाटील आणि प्रवीण पाटील यांचं YouTube चॅनल. मात्र या DBNला म्हटलं जातं नक्कीच धनु बाबू नेटवर्क म्हणून देखील ओळख आहे या YouTube चॅनलची. कारण बाबू म्हटलं तर धनंजय पाटीलला बाबू हे प्रेमानं म्हटलं जातं. प्रवीण पाटीलला बाबू हे म्हटलं जातं. धावा झाल्या त्या 22. ऑफसाईडला जागा बनवली होती, लेग स्टिकच्या बराचसा बाहेर गेला होता खेळण्यासाठी. काय गोलंदाजी आहे का हा व्यक्ती रेग्युलर सराव करत नाहीये. जर याने रेग्युलर सराव केला तर कदाचित कुठेतरी या खेळाडूचीच वर्णी लागेल.
मात्र वय चेक करावे लागतील किती आहेत ते राजूचे. धावा झाल्या त्या 22. 43 आहे राजू, 44 असेल. क्या बात आहे. म्हणजे कुठेतरी या खेळाडूचा उपयोग होऊ शकेल उमेदमान संघाला. चांगली लाईन त्यांनी कौतुक करेल. यावेळेस पुन्हा एकदा फ्लिक करतोय, ऑन साईडला चेंडू टर्न होतोय. एकदा तर वेगानं पूर्ण केले आहे. थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. वन शॉटचा इशारा विशाल नाईक सर आहेत. हे फक्त एकच धाव गृहीत धरली जाईल. धावा झाले ते 23. विशाल नाईक सर देखील सरकार चषकासाठी त्या ठिकाणी होते. अक्षरशः 6 वाजले त्या ठिकाणी, दिवस उजाडला आणि ते देखील थोडीफार झोप काढून या ठिकाणी आलेत. मात्र मी कौतुक करेल की आमचे बुंदी मात्र या ठिकाणी वेळेवर आलेत. मॅन फ्रॉम गोराई पाणी हवंय का? पाणी मला वाटतं डगआउट मधून येईल ना पाणी, त्यांच्याच डगआउट मधून येईल. महेंद्र शिंदे सर खरोखरच एक जबरदस्त व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचा मोबाईल कधीही बंद नसतो. तुम्ही कधीही चेक करा, लक्षात ठेवा. मॅच जरी सुरू असतो तरी या व्यक्तीचा मोबाईल याचा कॅमेरा तर ऑन असतो आणि सगळ्यात जास्त सेल्फी काढणारा जर पंच कोण असेल तर ते म्हणजेच महेंद्र शिंदे. प्रेमाने त्यांना बुंदी म्हटलं जातं आणि बुंदी यांना बुंदी का म्हटलं जातं हे देखील मी तुम्हाला सांगतोय. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या वेळेस सर्वाधिक बुंदीचे लाडू खाल्ले होते महेंद्र शिंदे सरांनी, त्याच्यामुळे त्यांना प्रेमानं बुंदी म्हटलं जातं. मॅन फ्रॉम गोराई वाया मीरागाव पेनकरपाडा असं म्हणू शकेल मी महेंद्र शिंदे सरांच्या विषयी म्हणायचं गेलं तर. थोडे स्माइल करतायत ते आणि चेहऱ्यावर त्यांच्या नेहमी स्माइल असते. धावा 23. हा पाणी गेला की कदाचित हा मॅसेज गेला काही म्हणू शकता आपण, कारण मॅसेज देखील देणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आणि कोण आहे तर एक्सपिरियन्स खेळाडू मुकेश पाटील सुद्धा पाणी घेऊन जातात, त्याच्यामुळे या पाण्यासोबत एखादा बूस्टर डोस देखील असेल इतकं मात्र निश्चित मी सांगू शकतोय. 23 धावा फलकावर. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. धावा 24 आहेत. 5 ओव्हरची मॅच आहे. 17 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आणि काय वय विमेन क्लासिक या ग्रुपला तर इथे विकेट किंवा काहीसे डॉट बॉल. ऑन साईडला जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळते. डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावा झाले त्या 25. थोडंसं विद्युत पुरवठा जो आहे हा कमी झालाय, त्याच्यामुळे आवाज देखील कमी झालाय, समजून घ्या. ऑफ साईडला यावेळेस खेळलं गेलं. डीप मध्ये प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. थोडंसं फंबल झालं. क्षेत्ररक्षण तुम्हाला योग्य करावं लागेल. क्षेत्ररक्षण योग्य करावं लागेल. सध्याच्या घडीला संघाच्या समोर अडचणी आहेत आणि इथून अडचणीतून बाहेर निघायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजाला साथ द्यावी लागेल. एक चांगलं क्षेत्ररक्षण अपेक्षित असेल. धावा झालेल्या आहेत या 27 धावा फलकावर. हवेची साथ आहे आणि कुठेतरी समोर एक अनुभव बॅटर आहे.
मी म्हटलं ना की इथून जर तुम्हाला क्लासिक ग्रुपला वर यायचं असेल तर काय करावं लागेल, तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तुम्हाला इथून काही चेंडू डॉट किंवा एखादी विकेट खूप महत्त्वाची अपील मैदानाच्या आतमध्ये गेली. यस मी म्हटलं होतं एखादी विकेट गरजेची आहे. वापसी करायची असेल तर एखादी विकेट, आणि ती विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त करतोय. चेपी प्राप्त करतोय ही विकेट आपल्या स्पेलमधील दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूमध्ये. धावा झाल्यात फलकावर त्या 27. साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप, साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप, साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप, साऱ्या मनावर राज करणार. क्रिकेट आमची जान रे, आमच्या मेलमानची शान रे, मज्जा ही करताना नाचताना गाताना आमच्या पोरांची धमाल रे. आमचा ग्रुप आहे एक नंबर, करवाशी बोलतो आम्ही मेलमानकर. आमचा ग्रुप आहे एक नंबर, करवाशी बोलतो आम्ही मेलमानकर. आमचा नादच करायचा ना, आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार. 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 मी म्हटलं ना की क्लासिकसाठी देखील एखादं गीत येईल, नक्की येईल, मात्र ते क्लासिकला कामगिरी करावी लागेल. ती नक्कीच उत्तम दर्जाची कामगिरी. जेपीचे आपण 2 स्पेल पाहिले, तर पहिला स्पेल थोडासा महाग जेपी, कारण शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार म्हणजे तब्बल 15 धावा या पहिल्या स्पेलमध्ये जेपीच्या कुठल्या गेल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र काय वापसी केली जेपीनं. निव्वळ तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरा स्पेल आपण जेपीचा जर पाहिला तर 4 धावा आणि एक महत्त्वपूर्ण विकेट. इथून मी म्हटलं की असं नाही आहे की चेंडू कमी आहेत, धावा जास्त आहेत, किंवा धावा कमी आहेत आणि चेंडू जास्त आहेत. इथून एखादी वापसी तुम्हाला करण्याची संधी नक्कीच उपलब्ध होईल. शेवटी क्रिकेट आहे आणि कदाचित ती वापसी जेपीने करून दिली. 4थं षटक मयूर होते गोलंदाजी ट्रॅकवर, आणि स्ट्राईक एंडला आपण दिग्विजयला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय दर्पेशला. दिग्विजय एक सेट बॅटर आहे, 2 षटकार वैयक्तिक खेळी दिग्विजयची आपण पाहिली तर 8 चेंडू आणि 18 हे धावसंख्येवर हा खेळाडू खेळतोय. फुल ऑफ लेंथ हा दिग्विजय नाहीये तर हा बिग विजय आहे. बिग षटकार 6. आला प्रो पंडवा, 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 आला प्रो पंडवा. त्यासाठीच म्हटलं ना की दिग्विजय नाहीये तर बिग विजय आहे, कारण काय तो बिग फटका खेळला गेला. थोडंसं फ्लाईट होती आणि या फ्लाईटला मात्र जबरदस्त हुक केलं त्या ठिकाणी. अफलातून हुकचा फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे. 3रा षटकार आपण दिग्विजयचा पाहिला. धावा झालेल्या त्या 33. कट करायचा होता, चांगली लाईन पाहिली. पहिला चेंडू थोडंसं नक्कीच आपण खराब लाईनचा पाहिला, कारण अशा या कंडिशनमध्ये तुम्ही अशा प्रकारचे चेंडू कसे काय टाकू शकता असं नक्कीच क्लासिक ग्रुपच्या त्या ओनरला किंवा त्या टीम कॅप्टनला वाटलं असेल. मात्र यावेळेस नक्कीच चांगली लाईन, कारण म्हणतात ना की बदाम खाण्याचे अक्कल नाही येते, अक्कल आते तो एक ठोकर खाण्याचे. एक षटकार पाहिला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी आपली चांगली लाईन ते या ठिकाणी पाहायला मिळते. जीवनामध्ये माणसाला एकदा तरी ठोकर लागायला हवी, तेव्हाच माणूस सुधारतोय. आणि हा एक षटकार, या षटकारानं खरोखरच एक चांगली लाईन पाहिली या गोलंदाजाची. मयूर वापसी करताना धावा येत आहेत त्या 33.
क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार आमचा क्लासिक ग्रुप साऱ्या मनावर राज करणार. थँक्यू. जबरदस्त खेळी 11 चेंडू आणि 24 धावा आपण पाहिल्या. जबरदस्त बॅटिंग म्हणजे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर दिग्विजयच्या विषयी म्हणायचं गेलं त्याची जी भूमिका होती मैदानाच्या आतमध्ये ती भूमिका त्यांनी मात्र पूर्ण केली. एक चांगली इनिंग साकारली. संकटातून मात्र बाहेर काढले आपल्या टीमला. इथून मात्र पुढचा मार्ग मोकळा केलाय दिग्विजयनं. न्यू बॅटर रोहित मात्र येत आहेत. दर्पेश आणि रोहित मात्र दोन्ही खेळाडू फ्रेश आहेत. आतापर्यंत एकही बॉल फेस केला नाहीये या दोन्ही बॅटरनं. धावा झाल्या त्या 35. ह्यावेळेस नक्कीच बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं गेलं होतं. चांगलं शत्रुरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. सात चेंडू आणि 8 धावांची गरज. अप्रतिम मॅच. पहिली मॅच नारळ कोणी फोडला होता? सर्व मान्यवरांनी नारळ फोडला होता. जबरदस्त नारळ फोडलाय मी म्हणेल या आगरी प्रीमियर लीगचा. पहिली मॅच आणि पहिली मॅच अशा प्रकारे पाहायला मिळू शकते कल्पना देखील करू शकत नाही. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 35. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायचे आहेत त्या 8. आगरी लोकांचा सोहळा भरला उमळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे मन गावाचा. आगरी UPL आगरी प्रीमियर लीग उमेदवारांची नक्कीच ही देखील मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. आगरी गौरव देखील आपण म्हणू शकतोय कारण आपल्या आगरी भूमिपुत्रांना खेळण्याची संधी. नो डाऊट जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय आणि काय ही पहिली मॅच रफ अँड टफ ही पहिली मॅच पाहायला मिळते. धावा फलकावर झाल्या त्या तब्बल 35 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 8. ते ग्लुकॉनडीचा पाणी मुकेश मात्र घेऊन गेला होता. मात्र त्या पाण्यामध्ये जितकी एनर्जी नाही आहे तितकी एनर्जी मुकेशच्या त्या मॅसेजमध्ये होती. त्याच्यामुळे तो मॅसेज तो बूस्टर डोस कशा प्रकारे असेल कशा प्रकारे खेळलं जाईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतो त्या ठिकाणी मिस्टर दर्पेश. नॉन स्ट्राईकला रोहित आहे. हिटमॅन तर नॉन स्ट्राईक एंडला आहे. 7 चेंडू 8 धावांची गरज. पहिली मॅच आणि काय ही पहिली मॅच रफ अँड टफ. बदल हवाय गोलंदाजाला बदल हवाय. गीतेश हा गोलंदाज आपण पाहतोय उर्फ गण्या. गण्याने विचार केला होता की मी एखादे षटक टाकू शकतोय. यावेळेस इथे मात्र कॅच का झाला नाहीये. संधी निर्माण केली होती गण्यानं. गणपती बाप्पा म्हणतात ना कधी कधी गणपती बाप्पा नशिबाची साथ देतात आणि या गण्यानं मात्र ती संधी निर्माण केली होती. मात्र त्या संधीचा सोनं करता आला नाहीये. आप ट्रॅकर चेंडू होता. या पहिल्या चेंडूवर येत आहेत त्या तब्बल 2 धावा. धावसंख्या होती ती 37. धावा करायच्या त्या 6. चेंडू शिल्लक आहे ते 5.
वाईटचा इशारा, म्हणजे म्हणायचं गेलं तर दुष्काळात हा 13वा महिना. इंदुमती देवनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ अथर्व पाटील यांच्याकडून या स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू, धन्यवाद अथर्व. मॅच रंगत स्थितीमध्ये आहे, मॅच रंगत स्थितीमध्ये आहे. म्हणजे कधी कधी असं म्हणतात ना की दैव देते आणि कर्म नेते, अशातला हा प्रकार सध्याच्या घडीला क्लासिक ग्रुपच्या मध्ये सुरू आहे. कारण मग देवाने एकदा संधी दिली होती, ती देखील गमावली. दुसरी संधी देखील या ठिकाणी निर्माण केली होती आणि त्या संधीचं सोनं देखील करता आलं नाही. त्यामुळे म्हटलं ना की दैव देते आणि कर्म नेते, अशातला प्रकार. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच जबरदस्त आहे. काय झालं? कंपल्सरी करावं लागेल. पॉइंट टेबल आहेत. ओके, चार चेंडू 3 धावांची गरज. जर सामना टाय झाला तर पंकज 1-1 पॉइंट असेल. जे सुपर ओव्हर नाही आहे, पॉइंट टेबल आहे. एक क्या हो रहा है, एक क्या हो रहा है. ते असं झालं की आ बैल मुझे मार, दादा मी तुला चेंडू टाकतोय, तुला फक्त तो बाउंड्रीच्या बाहेर टाकायचा आहे, अशा प्रकारचे मात्र हा चेंडू आपण पाहिला गड्याचा. धावा झाल्या त्या 41. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. गण्याला यूज केलं जातं. काय नक्की कारण आहे गण्याचं? एक बेस बॉलर असेल गण्या, त्या कारणाचं मात्र या ठिकाणी या महत्वपूर्ण षटकाचा वापर गण्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. इथे मात्र विकेट. नक्की गण्या काय करतोय, कशा प्रकारे गोलंदाजी करतोय? एक प्रकारे म्हणायचं गेलं ना या गण्याविषयी तर हा मॅजिकल गोलंदाज आहे. हा मॅजिकल गोलंदाज ठरू शकेल या मॅच मधील. एक ट्विस्ट तर या मॅच मध्ये आणलाय गण्यानं. फलंदाज बॅट त्या ठिकाणी मिस्टर रोहित मात्रे परतीच्या मार्गी. गॉन. आमची जान रे, आमच्या मेहमानची शान रे. मज्जा ही करताना नाचताना गाताना आमच्या पोरांची धमाल रे. आमचा ग्रुप हा एक नंबर, वाशी बोलतो आम्ही उमेल मानकर. आमचा ग्रुप हा एक नंबर, करवाशी बोलतो आम्ही उमेल मानकर. आमचा नादच करायचा ना, आमचा क्लासिक ग्रुप, क्लासिक ग्रुप, क्लासिक ग्रुप, क्लासिक. हार्दिकचा आपण हा आवाज ऐकला. थँक्यू डीजे हार्दिक पाटील. नक्कीच बरेचसे व्हिडिओ आपण पाहिलेत, बरेचसे अल्बम हार्दिकचे आहेत. कारण बस्सेकरमध्ये देखील आपण हार्दिकचा आवाज ऐकलाय. थँक्यू, धन्यवाद. या अग्री UPLचं देखील एक अतिशय टायटल सॉन्ग हार्दिकनं गायलं आहे. क्लासिक ग्रुपसाठी हे टायटल सॉन्ग हार्दिकनं गायलं आहे, त्याबद्दल नक्कीच हार्दिकचं मी कौतुक करतोय. मॅच ऑन आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 2 आणि धावा करायच्या आहेत त्या देखील 2. म्हणजे आपण एक म्हणू शकतोय की जिंकून जिंकून जिंकणार कोण? चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावा देखील करायच्या आहेत त्या 2. त्याच्यामुळे म्हटलं मी ना की जिंकून जिंकून जिंकणार कोण? प्रो पांडवास की क्लासिक? गण्या की हर्ष? इथे मी म्हटलं ना की मॅजिकल बॉलर आहे, मॅजिकल बॉलर आहे गण्या. लक्षात ठेवा, जरी तुम्ही या गड्यावर असत असाल तरी हा गड्या मात्र मॅजिकल बॉलर आहे. आणखीन एक मॅजिक, कदाचित तो चेंडू दिसलाच नसेल, गायब झाला असेल समोरून, त्या कारणाचा चेंडू मात्र बॅटवर येत नाहीये. मात्र काय घडलं, काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पंच चर्चा करतायत. क्या बात आहे गण्या. आज जरी मॅच जिंकली ना तर गण्या सुपरस्टार. गण्याला खांद्यावर घेऊन असतील. पंचांचा निर्णय अजूनही बाकी आहे. पंच चर्चा करतायत कारण दोन्ही एंडला यावेळेस विकेट
डिस्ट्रॉयज केले आहे, उडवले आहे. याच्यामुळे कुठली विकेट महत्त्वाची आहे आणि लवकर कोण बाद झाला, म्हणजे इथे विकेट आहे की नाही आहे किंवा त्या साईडला विकेट आहे की नाही आहे, दोन्ही पंच चर्चा करत. त्याला पंचांसोबत तुम्ही चर्चा करू नका आणि शक्यतो डोक्यावर कॅप वापरा मित्रांनो, प्लीज विनंती करतोय. आणि कॅप तुम्हाला दिलेले आहेत रखमाई डेव्हलपर्स आणि आशीर्वाद डेव्हलपर्स तर्फे तुम्हाला कॅप दिलेत, पनामा कॅप दिलेत. त्या कॅपचा वापर करा. उन्हं तापले आहेत, डिहायड्रेशनला सामोरं जाऊ नका आणि शक्यतो तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जे आहे हे कमी होऊ देऊ नका, इतकंच मी तुम्हाला म्हणतोय. पंचांसोबत तुम्ही चर्चा करू नका, पंच तुम्ही योग्य डिसिजन द्या, चर्चा करा. तुम्हाला जर डिसिजन काही वाटत असेल तुम्ही आयोजकांशी संवाद साधा, मात्र त्या ठिकाणी कुठल्याही टीम सोबत तुम्ही चर्चा करू नका. आपण या ठिकाणी 2-2 कॅमेरे लावले आहेत कल्पेश पाटील, आता DRS नाही आहे. काय निर्णय येईल, काय निर्णय येईल, वेट फॉर द अंपायर सिग्नल. दोन्ही पंच चर्चा करतायत. गणेने जर मॅच जिंकवली तर बुलेश पाटील यांच्याकडून दिले जातील 500 रुपये. चला डगआउट मध्ये या प्लीज. प्रो पांडवास विनंती करतोय, मुकेश नवीन आपण डगआउट मध्ये बसायचं आहे, आयोजक म्हणतायत, विनंती करतोय प्लीज प्रो पांडवास. इतकं म्हणू शकेल की एक वाक्य खरोखर गण्यासाठी मला आठवलंय. गण्यानं गंडवलं बॅटरला, नाव आहे गण्यामध्ये, या गण्यानं गंडवलं बॅटरला. चला निर्णय द्यायचा आहे. फेअर डिलिव्हरी, शतरक्षण लावून घ्या, आयोजक म्हणतात शतरक्षण लावून घ्या. फेअर डिलिव्हरी आहे, आयोजक म्हणतात चला शतरक्षण आपण लावून घ्यायचं आहे आणि तो पंचांनी निर्णय दिलेला आहे. कल्पेश पाटील आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवत आहेत. चला प्लीज. दुसरा टप्पा देखील पंच म्हणतात की क्रीज मध्ये आहे. सगळी काही माहिती तुम्हाला या ठिकाणी पुरवली जात आहे. त्याला शतरक्षण लावून घ्या प्लीज. एक चेंडू आणि 2 धावांची गरज. ही मॅच गण्याने जिंकवली तर बुलेश पाटील यांच्याकडून दिले जातील 500 रुपये गण्यासाठी. आणि मला वाटते गण्याच्या त्या जीवनातील, क्रिकेटच्या जीवनातील हे पहिलं बक्षीस असेल जे बुलेशकडून दिलं जाईल. चला वेळेकडे लक्ष द्या. त्यामुळे म्हटलं ना की गण्या हा मॅजिकल बॉलर आहे. ज्यावेळेस बॅट्समॅन समोर चेंडू येतो त्यावेळेस तो चेंडू गायब होतोय, त्यामुळे तो बॅट्समॅनला चेंडू दिसत नाही. काय घडेल ते बघूया. सामना टाय होईल तेव्हा माझा निर्णय येईल. एक चेंडू 2 धावांची गरज. पॉइंट टेबल खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि रन रेट, रिक्वायर्ड रन रेट तो देखील खूप महत्वाचा आहे. पंकज आमचे म्हणतायत स्वतः स्कोरर आहेत, त्याच्यामुळे आजचा शेवटचा सामना आणि त्यानंतर आलेला निकाल हाती काय असेल. उद्याच्या दिवसातील मॅचेस रफ अँड अप असतील. चला वेळ जास्त जातोय. काय घेण्याचा पुन्हा एकदा मॅजिकल बॉल पाहायला मिळेल की भूपेश
की भूपेश म्हणजे नागल्याचा पोर आहे का आपल्या बापाचं नाव रोशन करेल. नागल्या तर सुपर डुपर स्टार आहे मात्र भूपेश स्ट्राईक एंडला माती लाव काय लावायचं ते लाव मात्र 2 धावा काढ. प्रो पांडव म्हणत असतील हवा असेल तुला रुमाल दिले गेले तोय. इथे जबरदस्त फटका आणखीन एक मॅजिकल चेंडू होता. एक धाव तर वेगाने पुढे डबलचा कॉल नॉन स्ट्राईक एंडला उशिरा थ्रो 2 धावा. हा देखील एक मॅजिकल बॉल होता गण्याचा मात्र हा मॅजिकल बॉल गण्याचा ओळखला बरोबर भूपेशना. नो देखील आहे पंच म्हणतायत म्हणजे इथे प्रो पांडवा संघ विजय होतोय. अभिनंदन 2 गुणांना मात्र अकाउंट ओपन करतं खातं उघडतं प्रो पांडवा संघ पॉइंट टेबल मध्ये. गण्याची काय बॉलिंग खतरनाक बॉलिंग काय गण्याचा तर हात चेक करा. मिस्टर इंडियाचा घड्याळ तर गण्यानं हाताला बांधलं नाही ना हे जरा चेक करा. चला दोन्ही टीम हस्त आंदोलन करा विनंती करतोय. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या क्रिकेटमध्ये. चला प्रो पांडवास आणि क्लासिक ग्रुप हस्त आंदोलन करायचं तर एका लाईनअप मध्ये हस्त आंदोलन करा दोन्ही टीमला विनंती करतोय. भूपेश पाटील काय इम्पॅक्ट प्लेअर होता का? भूपेश कदाचित इम्पॅक्ट प्लेअर असेल.